आणि त्यामुळे हे पुरुष मंडळी कुठेतरी न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर तुमचं नाव सांगा मला, तुमचा काय अनुभव आहे, तुम्ही कशा प्रकारे एनजीओशी जोडला गेला? आशुतोष जोशी, गेले 6 महिने मी या एनजीओ बरोबर असोसिएटेड आहे. माझ्यावर 2 केसेस आहेत. त्याच्यातली एक केस निकाली लागली, दुसरी केस अजूनही चालू आहे. पण मला स्पेसिफिकली वकिलांचा जो नेक्सस असतो, ओके, कोर्टाचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफचा आणि वकिलांचा जो नेक्सस असतो, त्याच्यामुळे आम्हाला काय अडचणी होतात त्याच्यावरती मी जरा भाष्य करतो. ओके, माझ्या केसमध्ये ज्या ऍक्टमध्ये आणि ज्या सेक्शनमध्ये केस लागलेली आहे तो ऍक्ट आणि सेक्शनच ऍप्लिकेबल नाही. आणि गेले 2.5 वर्ष मी केवळ हे कन्व्हिन्स करण्यासाठी भांडतोय की हा ऍक्टच ऍप्लिकेबल नाही, त्यामुळे माझ्यावरती या दोन्ही केसेस लागू पडत नाहीत. त्या दोन्ही केसेस डिसमिस व्हायला पाहिजे होत्या, पण तरी देखील चालवल्या. जेव्हा माझा स्वतःचा वकील होता लावलेला, त्याला या सगळ्या गोष्टी माहिती होत्या. ऑब्व्हियसली वकील आहे, माझ्या बायकोच्या वकिलांना सगळं माहिती होतं, पण तरी देखील त्यांनी हे सगळं चालवलं. आणि हा नेक्सस कसा चालतो मी तुम्हाला सांगतो. ओके, कोर्टामध्ये जर मी पार्टी इन पर्सन लढतोय, मी स्वतःची केस स्वतः लढतो, ओके, समोरच्या वकिलाचं जास्त कॉन्सन्ट्रेशननी ऐकलं जातं, आमचं ऐकलं जात नाही. आम्हाला बोलायला संधी कमी मिळते. ओके, कशामुळे असं का होतं? पार्टी इन पर्सन आहे ना, दुसऱ्या वकिलांच्या पोटावर लात मारतोय मी सर. अच्छा, ओके, बरोबर. आणि मला सल्ले काय दिले जातात कोर्टामध्ये की तुम्ही वकील करा. वकील का करायचा? स्वतः सेक्शन नाही, स्वतः सेक्शन 13 ऑफ द फॅमिली कोर्ट्स ऍक्ट हे सांगतं की तुम्हाला वकील फॅमिली कोर्टात करायची गरजच नाहीये. मग मी माझी केस लढतोय, कायद्याप्रमाणे लढतोय, पण तरी देखील मला त्रास होतोच ना. आणि याच्यामध्ये काय करतात, सरळ सरळ वकील खोट्या केसेस करण्यामध्ये 1 नंबर असतात. बायकोची याच्यात किती चूक आहे किंवा तिच्या नातेवाईकांची किती चूक आहे हा भाग वेगळा, पण वकील तुम्हाला सांगतो की हा आरोप लाव, तो आरोप लाव, हे लाव, ते लाव, एवढा पैसा माग, तेवढा पैसा माग. म्हणजे मी स्वतः फॅमिली कोर्टामधला एक किस्सा सांगतो सर, एक छोटासा किस्सा. माझ्या बाजूला एक 24-25 वर्षाची मुलगी बसली होती, तिची केस होती, माझी पण केस होती. ओके, ती सांगत होती वडिलांना तिच्या की बाबा मला तो 5 लाख रुपये देतोय, मी 5 लाख रुपयात सॅटिस्फाईड आहे, मी 2-3 कोर्सेस करते, मी 2 वर्षात नोकरी मिळवते. तिचे वडील तिला सांगत होते 30 लाख रुपये मागायचे. तिचा वकील सांगतोय आमच्या समोर 30 लाख नाही, आपण 50 लाख मागू, 10% माझे. हे सगळं चर्चा चालली आहे म्हणजे बाहेर कॉरिडॉरमध्ये. ओके, आणि त्याच्यानंतर ते वडील तिला काय सांगतात, तुला 5 लाख मागायचे आहेत तर तू 5 लाख माग, माझ्याबरोबर घरी यायचं नाही, तू तुझा निर्णय तू घे. ओके, म्हणजे या बायकांना फसवण्याची जी कामगिरी आहे ना ती वकिलांची आणि घरच्यांची आहे. यामुळे आम्हाला अडचणी भरपूर येतात. ओके, या सगळ्या गोष्टींमधनं आम्ही मार्ग काढतोय. ओके, या जशा अडचणी तशा यातल्या काही पुरुषांना पत्नीनं मारहाण केल्याच्या देखील तक्रारी घडल्यात, असं कोणी आहे या ठिकाणी?